मार्केटमधली तेजी आता संपली का? का परत करेक्शन चालू होणार? तर हे असे प्रश्न आज बऱ्याच जणांना पडलेले असतील आणि त्याचं कारण असं आहे का आपण बघतोय का काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये निफ्टीमध्ये आपल्याला आपण जर टॉप पासून जर बघितलं तर 400 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे. आणि मग साहजिकच आहे का प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असा पडू शकतो का बाबा खरंच मार्केटमध्ये करेक्शन परत येतं का काय? किंवा तेजी संपली का काय? तर आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहत आहात माझं युट्यूब चॅनल. का जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मग आता आपण करूया आपल्या महत्वपूर्ण आपल्या विषयाला सुरुवात. तर आपल्याला अगोदर जाणून घेतलं पाहिजे का आज नेमकी मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला भेटलेलं आहे आणि महत्वाचा त्याचा जो काय आहे विषय तो म्हणजे आपला डाटा. नेमकी आज आपल्याकडे एफआयएस ने डीआयएस ने काय केलेलं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. आता हे माझ्या समोर जे काही डाटाचे आकडे आलेले आहेत ते डाटाचे आकडे असे सांगतायत का अजूनही आपल्या मार्केटमध्ये एफआयएस ची खरीदारी चालू आहे. पण मग मार्केट का पडलेलं आहे तर ते पुढे मी सांगेल तुम्हाला. पण पहिल्यांदा आकडे सांगतो का हे आकडे एफआयचे असे आहेत. आता मी एकंदरीत कालचे आकडे सांगतो बघा. काल त्यांनी जवळजवळ 5,371 करोड रुपयाची कॅश मध्ये खरेदी केली. 919 करोड रुपयाच्या आपल्या इंडेक्स फ्युचर मध्ये खरेदी केली आणि 1843 करोड रुपयाची स्टॉक फ्युचर मध्ये खरेदी केली. टोटल जर आकडा आपण बघितला तर तो आकडा जवळजवळ असा दिसतोय का जो 8,200 करोड रुपयाच्या आसपासचा जो आकडा आहे तो आकडा मला इथे काही ठिकाणी बघायला भेटतोय. आता हे कालचं मी सांगितले पण आजचे जरी आकडे बघितले तरी आजही त्यांनी कॅश मध्ये आज एफआयएसने 2,240 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. 1,329 करोड रुपयाचे त्यांनी आज आपले इंडेक्स फ्युचर खरेदी केलेले आहेत आणि 593 करोड रुपयाची स्टॉक फ्युचर खरेदी केलेली आहे. म्हणजेच एकंदरीत जरी आजचा आकडा आपण बघितला तरी तो जवळजवळ असा दिसतोय मला 4,500 करोड रुपयाची आजही त्यांनी खरेदी केलेली आहे. म्हणजेच यांनी अजूनही सेलिंग चालू केलेली नाहीये. पण मग आता काय झालेलं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. का बघा आता गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतोय का एफआयएस हे खरेदी करतायत. आपले जे काही एफआयएस आहेत ते खरेदी करतायत. पण मग प्रश्न असा आहे का जेव्हापासून आपल्याकडे एफआयएस ने खरेदी चालू केलेली आहे आणि तेव्हापासून आता ही माझ्या माहितीप्रमाणे एकंदरीत तुम्हाला मी सांगतो बघा एफआयएस ची जी खरेदी चालू झालेली आहे ती चालू झालेली आहे 18 मार्च पासून. 18 मार्च पासून त्यांनी कंटिन्युअसली खरेदी चालू केली. पण हे जे आपले डीआय चे आकडे आलेले आहेत ना तर आपले डीआयज ने 18 मार्चला तर खरेदी केली 2534 करोड रुपयाची. 19 मार्चलाही जवळजवळ 2,140 करोड रुपयाची खरेदी केली. पण त्यानंतर 20 तारखेपासून ते कंटिन्युअसली विकतायत. डीआयज म्हणजे आपले भारतातले जे संस्थात्मक गुंतवणूकदार आपण म्हणतो ते. तर बघा 20 तारखेला जवळजवळ 3,136 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केली. नंतर 21 तारखेला 3,202 करोड रुपयाची सेलिंग केली. 25 तारखेला 2,768 करोड रुपयाची सेलिंग केली आणि आजही जवळजवळ 700 करोड रुपयाची सेलिंग केली. म्हणजे झालंय काय का 23,000च्या वरती निफ्टी गेल्यापासून आपले जे डीआयज आहेत ते सध्या खरेदी करत नाहीत. सध्या खरेदी फक्त आता एफआयएस करतात. तर मग आता प्रश्न असा पडतोय ना जर हे आता डीआय जर असेच विकत जर राहिले तर मग परत मार्केट खाली जाईल का? तर आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा मी आपल्या समोर बघतोय का आता जो डाव जोन्स नेमकी काय आहे. आता हा डाव जोन्स मी आता हा जो व्हिडिओ बनवतोय रात्री 11:15 वाजलेत पण 7-7:30 वाजता जो काय डाव फ्युचर होता तो जवळजवळ 200 पॉईंट वरती होता डाव जोन्स आणि आता तो 70 पॉईंट खाली आहे. आणि जो आपण म्हणतो नॅसडॅक का जो खास करून जे काय आयटी सेक्टर मधल्या कंपन्यांचं प्रतिनिधित्व करतो तो जवळजवळ 333 पॉईंट खाली आहे म्हणजे 2.25% खाली आहे. तर एकंदरीतच आता जो काही याचा प्रेशर असणार आहे तो आपल्या मार्केटवर उद्या असणार आहे. आणि मग आपल्याकडे उद्या खूप मोठे असे इव्हेंट आहेत. काय आहे तर उद्या आपल्याकडे निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. नंतर फिन निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. मिड कॅप निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. आणि जे आपले सगळे स्टॉक्स आहेत त्याची सुद्धा मंथली एक्सपायरी आहे. आणि मग याचा सगळा प्रेशर आपल्याला जो आज आणि उद्या तो आपल्या मार्केटवरती बघायला भेटणारच होता. आणि जर खास करून आज आपण बघितलंय का इतका प्रेशर सेलिंगचा का आलेला आहे तर बघा ना मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघतोय काय का एक मोठी रॅली 22,000 पासून 23,800 पर्यंत जवळजवळ किती 1,800 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये झाली. तर 8-8.5% रॅली झाली. आता इतकी मोठी रॅली झाल्यानंतर जर तुमची मंथली एक्सपायरी आहे तर आता खालच्या लेवलला ज्यांनी खरेदी केलेला आहे तर ते विकणारच आहेत आणि किंवा थोडीफार प्रॉफिट बुकिंग होणारच आहे.
कारण जर इतका मोठा आपण रनअप दिलेला आहे, 1800 1850 पॉईंट निफ्टी वाढलाय, बँक निफ्टी 4000 पॉईंट वाढलेला होता, तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग ही त्या ठिकाणी येणारच होती. आणि जे मोठे झोन रेजिस्टन्स होते, कारण 23,800 आपण बघतोय का ज्या ठिकाणापासून करेक्शन चालू झालं होतं आणि त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचलेलो होतो, तो मोठा झोन रेजिस्टन्सचा निफ्टीसाठी होता. बँक निफ्टीसाठी ऑब्व्हियसली 52,000चा सुद्धा मोठा झोन रेजिस्टन्सचा होता आणि त्यामुळे आपल्याला त्या लेवल पासून रेजिस्टंट होता तो आणि तिथून आपण खाली येणारच होतो आणि त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही. आता तुमच्या दृष्टीनं ही गोष्ट झाली पक्की. मग आणखीन काही प्रश्न आहेत ना, प्रश्न इथं संपत नाही. आता त्यानंतर काय आहे का, हे 2 तारखेला डोनाल्ड ट्रम्प तात्या, आपण म्हणूया त्याला जे काही आपण टॅरिफ असते, पण तुम्ही माझ्यावर तेवढं टॅरिफ लावलं तर मी तुमच्यावरती तेवढं टॅरिफ लावेल, म्हणजे जशाच तसं. तर असं ह्या टॅरिफचं 2 तारखेला डोनाल्ड ट्रम्प तात्या ऐलान करणार आहे. कालच त्यांनी म्हटलं होतं का भारताने जर आपल्या व्हेनेझुएलाकडनं क्रूड ऑइल जर घेतलं तर मी त्यांच्यावरती 25% टॅरिफ लावणार. म्हणजे आता हे आपल्याला 2 तारखेपर्यंत जरा थोडीशी कंडिशन ही आपल्या दृष्टीने व्हॉलटाईल असणार आहे. म्हणजे मार्केट दोन्ही साईडला मुवमेंट देणार, पण काय होते नेमकी 2 तारखेला, किती टॅरिफ लागते, तर ही जी धाकधूक आहे ती धाकधूक गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असणार आहे. आणि त्यामध्ये आपण बघतोय का जो डाव जोन्स जो आहे, तर काल त्यांचा जो कन्झ्युमर कॉन्फिडन्स डाटा आला, तर तोही डाटा खूप असा वीक आला, गेल्या 12 महिन्यातला वीक डाटा आलेला आहे. आणि त्याहीमुळे आपल्याला डाव जोन्स मध्ये आजची जी कमजोरी बघायला भेटते, त्याचं मेन कारण तेच आहे का जो काही डाटा आलेला होता तो डाटा वीक आलेला होता आणि म्हणून आपल्याला त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी डाव जोन्स वरती बघायला भेटते. पण मग आता आपल्याला उद्या नेमकी काय करायचं आहे, तर आपल्याला जो उद्याच्यासाठी महत्वाचा पॉईंट असा आहे बघा. आता एकंदरीत असं वाटतंय का उद्याही आपण त्या ठिकाणी फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होऊ, पण फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन झाल्यानंतर आता मार्केटमधली कंडिशन काय असणार आहे आपण ते जाणून घेतलं पाहिजेत ना. तर मार्केटमधली कंडिशन काय असणार आहे ते जाणून घ्यावं लागेल. आणि मग आपण जर समजा खाली आल्यानंतर नेमकी मग काय होतंय आता तेही बघावं लागेल. जर आपल्या दृष्टीनं आता महत्वाची लेवल आहे 22,400, आपल्याला ही आहे आपल्या निफ्टीसाठी महत्वाची लेवल आणि त्याच्यानंतर आहे 23,400 आणि त्यानंतर आहे लेवल 23,400 च्या नंतर 23,280. जर आपण समजा 23,400 जर आपण होल्ड केला तर मग ठीक आहे, मग काही इतका काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर आपण 23,400च्या जर खाली गेलो तर मे बी आपण 23,280 पर्यंत जाऊ शकतो आणि आपण तिथे त्या ठिकाणी सपोर्ट घ्यायला पाहिजे. कारण आता झाले काय काय गॅप तयार झालेले आहेत मार्केटमध्ये आणि मग त्या गॅपमुळे असं मला वाटतंय का ते गॅप तर मार्केट कधीतरी फिलअप करतच असते. पण जर आपण 23,400 जर नाही होल्ड केला तर 23,280 पर्यंत जाऊ शकतो. जर 23,400 जर आपण होल्ड केला तर 23,550च्या वरती जाऊ शकतो. पण आपल्याला आता खरी तेजी जी आहे ती आपल्याला 23,800च्या वरती गेल्यानंतरच येईल. नाही तर मग मार्केट एका नॅरो रेंजमध्ये कन्सोलिडेशन करेल. पण आता इथे मला बघायला काय भेटतंय का बघा, इथे या ठिकाणी 23,500चा जो आपला पुट आहे, तर त्या पुट वरती जवळजवळ 1,44,64,00,000 पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि आज त्याच्यातून जवळजवळ 3,90,000 पुट त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालेत किंवा त्या पुट शॉर्ट मधून बाहेर पडलेले आहेत. पण तरी जवळजवळ 1,44,00,000 पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि जवळजवळ 1,15,58,000 कॉलही त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. पण जर आपण कॉल आणि पुटचा जर विचार केला तर पुट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. तर म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतंय मला का आपण 23,500 तर खाली गेलोच ऑलरेडी, पण मार्केट 23,500 कडे यायचा प्रयत्न करेल. कारण हे जे पुट शॉर्ट वाले आहेत ते सहजासहजी इथून खाली निफ्टीला जाऊन देणार नाहीये. पण महत्वाचा प्रश्न असा आहे का 23,200 ला काय कंडिशन आहे, 23,400 ला. तर इथे मला दिसतंय का 23,400 ला जवळजवळ 82,74,975 पुटचे कॉन्टॅक्ट शॉर्ट आहेत आणि आज नवीन त्याच्यामध्ये जवळजवळ 15,00,000 कॉन्टॅक्ट ऍड झालेले आहेत. म्हणजेच 23,400 ला मार्केट थोडा मान सन्मान द्यायचा प्रयत्न करेल असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि कॉल मध्ये त्या ठिकाणी किती 28,41,000 कॉन्टॅक्ट शॉर्ट आहेत आणि 23,400 चे कॉलही जवळजवळ 85,000 कॉन्टॅक्ट आज नवीन शॉर्ट झालेले आहेत.
त्यानंतरचा लेवल होतो 23,300 आणि त्या 23,300च्या लेवलला जवळजवळ 1 करोड फूट शॉर्ट आहेत आणि कॉल फक्त 22 करोड शॉर्ट आहेत. म्हणजे आपल्याला तीही लेवल सहजासहजी तोडेल असं दिसत नाही. तर म्हणजे काय असं दिसते मला एकंदरीत चित्र. आता हा जो काय डाटा मी बघितलेला आहे, थोडा एकदा मला फक्त याचा डाटा बघू द्या. आपल्या याच्यावाला बँक निफ्टीचा डाटा. बँक निफ्टीचा डाटा आपण एकदा बघू द्या मला, आणि तो एकदा बघितल्यानंतर थोडस मला कळेल काय आहे ते. आता इथे या डाट्यावरती मला असं दिसतंय की या ठिकाणी आपला जो सपोर्ट आहे, सपोर्ट आपल्याला 51,000ला जवळजवळ चांगला सपोर्ट आहे आणि त्यानंतर मग 50,800ला चांगला सपोर्ट आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला आता नेमकी उद्या निफ्टीमध्ये काय ट्रेड करायचं, तर निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड करण्यासाठी काय आहे, आपल्याला थोडस जर खाली येऊन द्यायची वाट बघायची आहे. भेटला 23,400च्या आसपास तर खरेदी करा आणि त्याला पण 23,280चा स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे. तो काय इथून 120 पॉईंट खाली आहे. आणि किंवा गॅप अप ओपनिंग झाली तर, कारण आता काय होईल सांगता येत नाही. कारण आपल्या मार्केटचं आपण बघतोय की गेल्या 5-7 दिवसापासून डाव जोन्स पडत होता, आपण वरती जात होतो. आताही डाव जोन्स थोडासा कन्सोलिडेशन झोन मध्ये आहे किंवा निगेटिव्ह आहे, पण आपल्या मार्केटच्या मनात काय आहे, कारण उद्या आपल्याकडे एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. पण जर गॅप अप ओपनिंग जर झालीच तर 23,550च्या वरती जर टिकला तरच खरेदी करायचे. तिथून 23,650 23,700 पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि जर असं एखाद्या वेळेस कसं काही एक्सपायरी आहे सांगता येत नाही. जो कालचा परवाचा टॉप आहे आपला 23,860च्या आसपासचा, आपल्याला तोही बघायला भेटू शकतो. कारण आता सध्या मार्केटचं काही सांगता येत नाही, पण मी तुम्हाला महत्वाचे पॉईंट सांगितले. आणि शॉर्ट जर करायचं असेल तर आपल्याला शॉर्ट करण्यासाठी मला असं वाटतंय का सध्या ह्या लेवलला शॉर्ट नको. पण जरी आपण शॉर्ट जर केली तरी 23,600चा स्टॉप लॉस लावा. जर आपल्याला असं वाटलं थोडं गॅप अप ओपनिंग जर झालं आणि जर कोणाला शॉर्ट करायचंच असेल तर 23,600चा स्टॉप लॉस त्याला मेंटेनन्स करा. कारण कसं आहे, जर तो नाही तुम्ही स्टॉप लॉस लावला तर तो धाड उडू शकतो. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीला आपल्याला पहिला सपोर्ट 51,000ला आहे, दुसरा 50,800ला आहे. तर 50,800च्या आसपास आपल्याला मला वाटतं त्या ठिकाणी ठीकठाक सपोर्ट आहे. आपल्याला त्या ठिकाणी जर चान्स भेटला 400 पॉईंट खाली जर आली बँक निफ्टी, त्या ठिकाणी आपण खरेदीचा विचार करू शकतो. आणि तिथून आपल्याला जी बँक निफ्टी आहे ती मग साधारणतः पहिलं आपलं टार्गेट 51,200 राहील, त्यानंतर 51,500 राहील आणि 51,800 52,000 पर्यंत जाऊ शकते. पण जर समजा गॅप ओपनिंग जर झालीच तर आपल्याला त्या ठिकाणी 51,500च्या वरती जर टिकला तरच मग खरेदी करा, किंवा खाली 50,800च्या आसपास आला तर खरेदी करा. या 2 लेवल आहेत. आणि मग तिथून आपल्याला झोन रेजिस्टन्सचे आहेत 51,800 आहे, 52,000 आहे, 52,200 आहे, मे बी तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि जर कोणाला शॉर्टच करायचं असेल तर त्याही ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस 51,600चा लावाच. कारण तो जर नाही लावला तर तोही त्या ठिकाणी आपला एसएल जर वाजला तर खूप मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. तर आता हे आहेत आजच्या मार्केटमधले काही महत्वाचे पॉईंट. आणि सध्या आपल्या मार्केटमधलं मी तुम्हाला सांगितले काही बाबा नेमकी आपल्या डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या राज्यात काय चाललंय आणि त्यानंतर आपल्याला उद्यासाठी काय महत्वाच्या कंडिशन आहे किंवा काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता जरा थोडं आपण बघतोय का साधारणतः आपल्यावरती असं दिसतंय मला का साधारणतः एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, साधारण मी बघतोय आपल्या इकॉनॉमिक्स टाइमचा जो त्यांच्यावर साधारणतः आपला ई पेपर येतो आणि त्यावरती असं म्हटलेलं आहे का टेक्निकल एनालिसिस में कंफ्यूजन न हो जाना, शूटिंग स्टार कैंडल कैसे देती है रिवर्सल का संकेत और इन्वर्टेड हैमर कैंडल इससे अलग कैसे. तर इथे त्यांनी असं अनालिसिस केलेलं आहे का बघा, त्यांचं असं म्हणणं आहे का शूटिंग स्टार कॅन्डल आहे आणि त्यावरती आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जर समजा शूटिंग स्टार कॅन्डल रिव्हर्सल कॅन्डल पॅटर्न आहे तर तो साधारणतः एखादा अप ट्रेंड आहे तर तो संपतो, त्या ठिकाणी समाप्ती आहे असं त्या ठिकाणी पर दाखवते. नंतर जो काय हा चार्ट असा संकेत देतो का या ठिकाणी बायरची ताकद कमी झालेली आहे आणि सेलरची ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि नंतर मग आता ह्या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस आपल्या शूटिंग स्टार कॅन्डल तयार होते आणि त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जो काय आहे प्राइस आपल्या उपरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत येण्याचे संकेत जे असतात ते आपल्याला त्या ठिकाणी परत दाखवले जातात. आणि त्यानंतर शूटिंग स्टार कॅन्डलची बॉडी छोटी असते आणि त्याची वाली आपण म्हणतो का वरची जी वीक आहे ती त्याची वरची वीक मोठी असते आणि त्यामुळे आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये पर लॉंग वीक होतो आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सेलरचा जो काही दबाव आहे तो आपल्याला मार्केटवरती आपल्याला बघायला भेटतो. आणि ही अशी शूटिंग स्टारची कॅन्डल आहे
ती कॅन्डल नेहमी आपल्याला अप ट्रेंड मध्येच बघायला भेटते. आता दुसरी कॅन्डल आहे आपली साधारणतः आपण काही इन्व्हर्टेड काही हॅमर कॅन्डल, आणि ती कॅन्डल आपल्याला एखाद्या याच्यासारखी हातोड्यासारखी दिसते. आणि पण तो हातोडा आपण जसा ठेवतो उलटा, म्हणजे आपल्याला खालची विक आहे ती मोठी दिसते आणि त्याची जी बॉडी आहे त्याची बॉडी विक असते. आणि तो जो असतो तर हा एक आपल्याला तेजीवाला रिव्हर्सल पॅटर्न बघायला भेटतो, आणि तो आपल्याला साधारणतः डाऊन ट्रेंड मध्ये बघायला भेटतो. आणि तो असा संकेत देतो का मार्केट पडतंय, पण आता ह्या आपल्याला पडत्या मार्केटमध्ये बायर्स आपल्याला वापसी करतात किंवा बायर्स परत येतात असं दिसतं. आणि आता ह्या कॅन्डलची बॉडी छोटी असते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि खालची जी आपण त्याची काय वीक म्हणतो ती जरा खालची अशी जाड असते, आणि बॉडी त्याच्यावाली एकदम अशी वीक असते. आणि परत आपल्याला ती साधारणतः दिसताना शूटिंग स्टार सारखीच दिसते, फक्त आपल्याला त्या ठिकाणी शूटिंग स्टारला काय बघायला भेटते, शूटिंग स्टारला आपल्याला जी काय वीक आहे ती आपल्याला दिसते वरच्या साईडला, आणि याच्यामध्ये खालच्या साईडला वीक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. पण आता इथे जर आपण बघितलं तर सध्या चार्ट वरती मी जरा बघतो कुठे मला दिसते का बघायला. ओके, शूटिंग स्टार वगैरे वगैरे कॅन्डल मला कुठे बघायला भेटते का तेही बघतो मी एकदा. NIFTY निफ्टी 50. ओके, आता इथे जर मी बघितलं तर मला या ठिकाणी कुठे दिसते कॅन्डल, इथे तर मला काय शूटिंग स्टार 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघायला भेटत नाहीये. ओके, ठीक आहे. आता आपण याला सॉरी डे टाइम फ्रेम वरती मी लावलेलं होतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण याला बघितलं, चेक जर केलं, तर आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ही आपल्याला ही जी मला बघायला भेटते कॅन्डल ती. ओके, आता जो आपल्याला मला इथे या ठिकाणी शूटिंग स्टार बघायला भेटतोय, तर तो इथे मला बघायला भेटलेला आहे साधारणतः दुपारी 12 वाजता. आणि इथे हा 12 वाजता शूटिंग स्टार बघायला भेटल्यानंतर तिथून जवळजवळ 23,594 पासून 23,464 पर्यंत त्या ठिकाणी निफ्टी आला. आणि ओके, आणि त्याच्यानंतर एक कॅन्डल आपल्याला सकाळी त्या ठिकाणी तयार झाली होती, जवळजवळ सकाळी नाही, सकाळी नव्हती ती, काल तयार झालेली होती. ओके, तर ठीक आहे. तर या अशा प्रकारे तुम्हाला मी फक्त सांगितले शूटिंग स्टार आणि त्यानंतर आपलं इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल हे नेमकी काय असतात. तर आपल्याला शूटिंग स्टार जी आहे ती आपल्याला तेजीच्या मार्केटमध्ये बनताना दिसते, आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल ती आपल्याला मंदीच्या मार्केटमध्ये बघायला भेटते. तर आता एकंदरीतच आणखीन आपल्याला बघायचं आहे का आपल्याला या ठिकाणी आज काय बघायला भेटलेलं आहे, फेडरल बँक. तर या फेडरल बँकेच्या स्टॉकमध्ये आपल्याला आज चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली, आणि जो हा स्टॉक आहे तो जवळजवळ आपल्याला 5% तेजी त्याच्यामध्ये आज बघायला भेटली, आणि जवळजवळ 194 रुपयावरती हा स्टॉक त्या ठिकाणी बंद झालेला आहे. आणि हाही आपल्याला स्टॉक साधारणतः चार्ट वरती बुलिश मोमेंट मध्ये आहे. आणि त्यानंतर परत दुसरा स्टॉक्स आहे त्याचं नाव आहे SBI कार्ड. तोही स्टॉक्स आपल्याला त्या ठिकाणी तेजीमध्ये बघायला भेटतोय. त्यानंतरचा स्टॉक्स आहे त्याचं नाव आहे आपलं क्रॉम्प्टन ग्रीव्ज, तोही आता चांगल्या तेजीमध्ये मला बघायला भेटतोय. आणि त्यानंतर आहे आपला एक्साइड बॅटरी, तोही स्टॉक आपल्याला चांगल्या तेजीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतोय. आणि तेव्हा आपल्याला उद्या ह्या सगळ्या स्टॉक्स वरती सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो. आणि आता हे असं लक्ष ठेवता ठेवता असं बोलता बोलता जवळजवळ आता म्हणजेच 2 व्हिडिओचाच एक व्हिडिओ झालाय, कारण 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तेव्हा आता इथे आपण थांबतोय, आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता आपला, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. आपण याची कृपया नोंद घ्या, आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, आणि आता तेव्हा इथे मी थांबतोय. माहिती चांगली वाटलीच तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.